तो मुलगा तिकडे रेकॉर्डिंग करतोय. कुठेतरी त्यालाही वाटतंय की माझी जी बहिणीच आहे तिचा 6 वाजेपर्यंत मेसेज पोहोचला पाहिजे, म्हणून तू उभा राहून रेकॉर्डिंग करायला लागलाय. गुड्डीताई, कदाचित ते तुझे ऋण नाही पण आमचे ऋण तुझ्याकडे आहे, कारण तुझ्यामुळे कुठेतरी गावाचा नावात पुढे जाणार आहे. आज जे मी अधिकारी झालेली आहे, हे सगळ्यात पहिले मी हे जे स्वप्न पूर्ण केलं ते माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. गणेश, तू बरोबर सांगितलं. पप्पा जिकडे कुठे असतील, आणि तात्या पण सांगत होते की पप्पा नेहमी सांगायचे माझ्या डोक्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं पुढे पप्पानेच सांगतात, कारण की मला कधी माहिती नव्हतं. तर मग सरकारी अधिकारी म्हणजे काय, मग ते सांगायचे तर सब कलेक्टर व्हायचं. ते त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर मी त्या प्रवासाला झाली आणि आज मी अधिकारी झाले. तर ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद पप्पांना असेल.